नमस्कार भावांनो बहिणींनो, तुमच्या ताईनं आज लय सकाळचं काम आवरून घेतलं. पटपट भांडे घासले, घर पुसले, कपडे धुवून टाकले. भैया काय आज शाळेत गेला नाही, त्याची सहल जाणार आहे. तर मग तुमचे दाजी म्हणे भैयाला जाय तू सहल. तर भैया म्हणतोय मला नाही जायचं, लय लांब लांब जावं लागतंय. मग मी याच्या पप्पाला म्हणलं पाठवू नका, म्हणलं लय थंडी आहे. तर मग भैयाचा मूड नाही सहलला जायला. तर मग मी म्हणलं त्याला पाठवूच नका. भैया कुठं गेला म्हणजे मला करमत नाही, म्हणलं पाठवू नका. आता केस धुतलेत, पूजापाती झाली. तुमचे दाजी हार सुद्धा आणून देत नाहीत मंदिराला. मलाच लगेच सगळं कामं करायचे. जाय म्हणे तू हार घेऊन ये म्हणे. मग काही मग आम्ही तिच्याकडेच घेतो त्या म्हातारीकडे. मग म्हणलं मला गुलाबाचं फुलं, तर इकडे गुलाबाचे फुलं हे होतात, पण एक आणलं आणि मग तिनं दिले गुलाबाचे फुलं, पण सगळ्या पाखुळ्या हेच असते. मग एक म्हणलं चांगलं दे मला केसाला लावायचंय, म्हणजे कायम घेतो ना आम्ही त्या म्हातारीकडे. ती बिचारी आहे ना सगळ्या लाऱ्या आहेत, आणि ते दोघं नवरा बायको म्हणजे ती खाली बसती. मग दाजी म्हणते तिच्याकडूनच घ्या जायचं. मग मी म्हणलं मावशी मला एक फुल द्या, तर दिलंय तिनं. गुजरातीच बोलावं लागतं इकडं. आता मी बऱ्याच दिवस लग्न झाल्यापासून दाजी सोबतच आहे इकडं, तर मग मला गुजराती येते. तर म्हणलं एक फुल आपो माशी म्हणे. ले बेटा. मग म्हणलं माशी म्हणे एक फुल आपो. तर म्हणे एक ले बेटा. म्हणलं एकच जेवेसे मारे, एकच आपो. तर म्हणे काय नाही ले एक. तर मग ती कायम तिथं बसेल असती, तर तिच्याकडेच दाजी मला म्हणते वैसू ती खाली बसेल असती बिचारी. तर मग दाजी लय माया येतील. ती म्हातारीचा स्वभाव लय चांगला आहे. खाली थोडीशी चटई टाकतीन, खाली बसती. एवढ्या भावत्याल्या गाड्या घोड्या जात्यात तिच्या, तरी पण मग पोटासाठी. तर मग दाजी म्हणते तू तिच्याच जवळ घ्या जाय. मग काही मग आम्ही तिच्याकडेच घेतो. मग म्हातारीला लई इमानदार आहे. 60 रुपयाचा हार होता तो, तर 40 रुपयाला झाला. नाही 50 रुपयाचा होता. तर म्हणे मग मी तिला 50 रुपये देऊ लागले. तर म्हणे नाही म्हणे बेटा, गुजरातीत मग तुम्हाला समजणार नाही म्हणून मी गुजरातीत सांगत नाही. तर म्हणे 40 रुपयाला हे म्हणे ते घे म्हणे. ती म्हणे इमानदारीच कामी येते म्हणे. मला तुझ्याकडून कशाला म्हणे एवढे 10 रुपये म्हणे भरावं लागते, नको म्हणे मला. तर लई मेहनत करते ती बिचारी. तर म्हणलं राहू दे मावशी दे, तर 10 रुपये म्हणे नाही म्हणे, घेत नाही ती शिल्लक जेवढ्या. आज अलग लोकेशन घेतले. आज म्हणलं तेच. तर थोडंसं दरवाजे घेतले तुम्ही. कलर द्या म्हणते मी दाजीला घराला. किती दिवसाचं नुसतं कामच करते. आता आपल्या घरात किचन नाही, सगळ्याच्या घरात किचन आहे. मग दाजीला म्हणलं असं करा तुम्ही एक टेबल आणा आणि टेबल बनवून घ्या खाण्याचा. तर म्हणलं मग तुम्ही टेबल बनवून घ्या आणि मग आपण हे करू म्हणलं इथं मस्त स्वयंपाकाला खाण्याचा टेबल बनवून घ्या, तर मस्त वाटतोय म्हणलं. मग मला पण उभ्यानं स्वयंपाक करायला. तर हो म्हणते, तर टाईमच नाही द्यायला. असं असतंय. तर असं करते. तर आता आम्ही 1 तारखेला गावाला जाणार आहे. तर कोण्या गावाला, पण माहेराला नाही जाणार. तर कोण्या गावाला जाणार आहे तर मी सांगेन, मग व्हिडिओ काढीन मी. 1 तारखेला जाणार आहेत आम्ही. तर मग तुम्हाला सांगू. आई बाबाकडे नाही जायचं म्हणा. आता आई बाबाकडे कधी जाईन मी बाबासाठी. शाळासाठी बाबा म्हणून ताई येऊ नको, पण मी नक्की जाईन. असं करीन मी आता. तर मग म्हणलं आता सगळे कामं झाले, आता काय राहिलं नाही. आता कंप्लीट कामं झालेत. आज म्हणलं आपण काम सोडून व्हिडिओ काढायचा पटपट म्हणलं. मग तसंच मग माणसाचं काम राहूनच जाते. म्हणलं नाही आज आपण काम घेऊन सगळं करूनच कंप्लीट. म्हणलं लय उशीर होतोय व्हिडिओ काढायला, मग त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओ काढूनच घ्यायचा. आणि इथलं लोकेशन एकदम भारी आले. मला तर वाटते दर दिवस इथंच काढा जावा खाणू. मस्त वाटायला लागले घरातलं. कधी मग पाहणारे पण बोर होत नाही. ते लोकेशन. आणि दाजीला काही येळ नसतोय ना. आता उतराण आली म्हणजे इकडं उतराण म्हणते 11 दिलं, तर पुढच्या महिन्यात येतं. आत्ताच गाणे चालू झालेत. काल तर रविवारचे लय धिंगाणा चालू होता. सगळा वरी धिंगाणा चालू होता. गाणे हे ना. आता मी दरवाजा बंद केलाय म्हणून अंधार वाटतोय. लय सकाळी गाणे. आणि रविवार असलं तर मग सांगूच नका, फुल गाणी राहतात. असं नाही म्हणलं रात्रीच्या टायमाला दाजीनं मंचुरियम राईस हे ते आणलं होतं आम्हाला. ते काय खात नाही. त्याला टमाट्याची चटणी आणि पोळ्या बनवल्या.
मग असं केलं. मग हिडो काढा म्हणलं खाताना तर लगे गाणे फुल चालू राहतात. बाय भावांनो बहिणींनो, हिडो कसा वाटतोय तर नक्की सांगा.